संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या सिनेमाचं टीजर नुकतंच प्रदर्शित झालेलं आहे आणि नक्की हे टीजर मला कसं वाटलंय किंवा याबद्दलचं माझं काय ओपिनियन आहे ते सगळं काही मी आज या व्हिडिओमध्ये मांडणार आहे। सगळ्यात पहिली गोष्ट, स्टारकास्ट बद्दल जर का बोलायचं झालं तर ह्याच्यामध्ये आपल्याला इश्मिता जोशी, मानस बेडेकर, मृणाल कुलकर्णी, अभिजित श्वेतचंद्र, आदिनाथ कोठारे हे सगळे कलाकार आपल्याला दिसणार आहेत। आता मंडळी, दिग्पाल लांजेकर हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत। आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की दिग्पाल लांजेकर सर यांचा शिवराज अष्टक हे प्रचंड जास्त फेमस आहे आणि मी त्या एका शिवराज अष्टक या प्रोजेक्टसाठी त्यांची खूप जास्त रिस्पेक्ट करते। जर का तुम्ही मला वैयक्तिकरित्या विचाराल की बाबा रे, शिवराज अष्टक मध्ये तुझा आतापर्यंतचा सगळ्यात फेवरेट सिनेमा कुठचा, तर मी पावनखिंड या सिनेमाचं नाव घेईन। कारण का हट जाओ वरना कीमा बना देंगे। चल जे तो सिनेमाच्या पद्धतीने रचलाय ना ते खूप सुंदर आहे आणि अप्रतिम आहे। ओव्हरऑल प्रयत्न खूप सुंदर आहे शिवराज अष्टकाचा, त्याला नक्कीच आपण सगळ्या शिवप्रेमींनी सपोर्ट करायला हवा। आता सगळ्यात महत्त्वाचं, संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या सिनेमाच्या थोड्या कथाकडे वळूया। महाराष्ट्राची भूमी म्हटलं की मंडळी, आपली ही भूमी संतांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे आणि त्याच्यामुळे 13व्या शतकात जर का आपल्याला जायचं ठरलं तर तिथे आपल्याला सापडतात विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणीबाई कुलकर्णी। हे असं दाम्पत्य ज्यांच्या घरी 4 रत्नांचा जन्म होतो, ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि आपली छोटीशी मुक्ताई। आता त्यावेळेसच्या काही कर्मठ लोकांनी हिंदू धर्माचा जो जीव गुदमरायचा प्रयत्न केला होता किंवा ज्या पद्धतीने अधर्म खूप जास्त बळकावला होता आणि ज्याच्यामुळे धर्म संकटात आला होता, त्यावेळेसचे जे कट्टर ब्राह्मणवादी विचारातले जे काही माणसं होते त्यांनी इतर व्यक्तींना खूप जास्त त्रास ते त्यावेळेला देत होते आणि त्याच वेळेला विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणीबाई कुलकर्णी यांच्या आयुष्यात नक्की असं काय होतं की ज्याच्यामुळे त्यांना ते वाईट टाकतात। त्याच्यानंतर ज्यावेळेला या 4 बहीण भावंडांचा जन्म होतो त्यानंतर या 4ही बहीण भावंडांचे आई आणि वडील हे जलसमाधी का घेतात किंवा प्रायश्चित्त म्हणून त्यांना ते कोण करायला सांगतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला या सिनेमामध्ये कदाचित उलगडता येणार आहे। आता मंडळी, सगळ्यांना ठाऊक आहे की मुक्ताई म्हटलं की मराठी संत कवयित्री तर आहेच, पण आपल्या ज्ञानेश्वर माऊलींची धाकटी बहीण आहे। त्याच्यामुळे ताटी उघडा ज्ञानेश्वरा या सुंदर काव्यसंग्रहातले त्यांनी रचलेले काही अभंग जे आहेत ते सुद्धा आपल्याला ठाऊक आहेत। पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगदेव महाराजांचा अहंकार कसा मुक्ताईने मोडला, त्याचबरोबर ज्ञानेश्वर माऊलींच्या पाठीवरती मांडे कसे भाजले बाबा रे, रेड्याच्या मुखी वेद कसे वदवले आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्ञानेश्वर माऊलींनी त्यावेळेला सगळे ग्रंथ जे आपले हिंदू संस्कृतीतले आहेत ते सगळे संस्कृत भाषेत असल्यामुळे सामान्य माणसांचा जो वर्ग होता त्यांच्यापर्यंत आपला हा धर्म पोहोचावा म्हणूनच या धर्माच्या कार्यासाठी त्यांनी अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी तब्बल 9000 ओव्यांचा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी मांडली। अवघ्या 21व्या वर्षी त्यांनी सुद्धा समाधी घेतली आणि नक्की या सगळ्या 4ही बहीण भावंडांचा नक्की कसा प्रवास सुरू होता, निवृत्तीनाथांनी जी नाथ संप्रदायाची जी दीक्षा आहे ती आपल्या बहीण भावंडांना कशी प्रदान केली, या सगळ्या गोष्टींचा उलगडा या सिनेमामध्ये होणार आहे। आता मंडळी, पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स बद्दल जर आपण चर्चा करूया तर मला या सिनेमाचं म्युझिक खूप जास्त आवडलंय आणि सगळीकडे हरिनामाचा गजर नक्कीच होणार आहे, हे मात्र नक्की। या सिनेमामध्ये स्पेशल इफेक्ट्स बद्दल जर का बोलायचं झालं तर 1 ते 2 शॉट्स जे आहेत तिथे मला त्यांचं काम खूप जास्त आवडलं। पुढची महत्त्वाची गोष्ट की जी कास्टिंग आहे ती खूप जास्त वाईड आहे आणि ती मला आवडली की उत्तम कलाकार या सिनेमामध्ये दिग्पाल लांजेकर सर यांनी घेतलेले आहेत। त्या गोष्टीमुळे मला असं वाटतं की आपण एक विश्वास नक्कीच टाकू शकतो या सिनेमावरती। पण आता जर का निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स बद्दल बोलायचं झालं तर या सिनेमाची प्रोडक्शन व्हॅल्यू खूप जास्त लो आपल्याला जाणवते। म्हणजे काही शॉट्स तर लिटरली असे जाणवतात की बाबा रे, ज्ञानेश्वर माऊलींची जी मालिका ऑलरेडी सुरू आहे त्यातलेच शॉट्स काही इकडे घेतलेत की काय बुवा। सिरियल टाईपचे जे वाईब्स येतात ना ते याच्याचमुळे येतात की डायलॉग्स आणि ॲक्टिंग आणि ते जे कट्स असतात, लॉंग कट्स, तर या सगळ्यांमुळे। पण आता बघूया नक्की, मी आधीच फार जास्त काही तथ्य वगैरे मांडत नाही बसणार आहे, पण ओव्हरऑल माझं मत होतं। पण तरी सुद्धा मी म्हणेन की संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या सिनेमासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे। 2 ऑगस्टला सिनेमा येतोय आपल्या जवळच्या सिनेमागृहामध्ये, बघायला विसरू नका। ट्रेलर अजून आलेलं नाही, आलं की तेव्हा सुद्धा पटकनच भेटूया। तोपर्यंत काळजी घ्या, पीस आउट। अगं रडतेस काय? ज्ञानादादा म्हणाले रडायचं नाही, आता काम करायचं।